हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर आता ना 3:30 वाजले आहे आणि मला जावं लागेल थोड्या वेळानं तनूला घ्यायला. थोड्या वेळानं म्हणजे 5:30ला, अजून भरपूर वेळ आहे. तर मी ना काही शॉर्ट व्हिडिओ शूट केले आत्ता आणि म्हटलं चला थोडासा लॉंग व्हिडिओ पण बनवावं. फॅन चालू होता पहिलं ना, मी माहिती आहे का कॅमेरा ऑन केलं, थोडंसं बोलले, पण ते फॅनचा आवाज एवढा होता ना, तर मी म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझा काही आवाज जाणार नाही, म्हणशील काय बोलती काहीच कळेना नाही. तर त्याच्यामुळं आता फॅन बंद केला आहे आणि मी बसले गरमीमध्ये. तर एवढी पण गरमी नाही आहे, हवा सुटली बाहेर, थोडीशी आभाळ आलेलं आहे ना त्याच्यामुळं. तर असं असतं, कसं आहे, कोणतीच लेडीज आहे ना यूट्यूबवरती येते ना, तर असं टाईमपास करण्यासाठी कधीच येत नाही ती. तिला सगळं माहिती असतं, परिवाराची परिस्थिती, जाणीव, सगळे घरातलं ती बघत असते, काय आहे किंवा नाही, कशी परिस्थिती आहे. तर हे करूनच सगळ्या लेडीज येतात यूट्यूबवरती. तर त्या कोणीच अशा हे नसतात की त्यांना नुसतं असं टाईमपास करायचा आहे. सगळ्या कामासाठीच येतात, 2 पैसे कमवायसाठी येतात. तर त्याच आशेनं मी पण आलते, खूप सारे स्वप्न बघून आलते मी, की मला असं वाटलंच नव्हतं की यूट्यूबवरती सक्सेस व्हायला एवढा उशीर लागतो म्हणून. तेव्हा मला असं वाटत होतं मी लय लवकर यूट्यूबवरती म्हणजे सक्सेस होईल, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण जेव्हा आपण करायला गेलो ना मेहनत, तेव्हा त्याच्यामध्ये खूप मेहनत असते. आता शॉर्ट व्हिडिओ जर बनवलं तर काही लोकांना असं वाटतं की काय बनवती ही शॉर्ट व्हिडिओ, असे सॉन्गचे हे ते. तर ते सगळे याच्यासाठी असतात की आपलं चॅनल मोठं व्हावं, आपले सब वाढवावं, याच्यासाठी सगळ्या लेडीज प्रयत्न करत असतात. आणि असं खूप साऱ्या यूट्यूबर लेडीज आहे की त्या खूप पुढे गेल्या आहे, मस्त मस्त म्हणजे छान सॉन्ग टाकून असे. तर मला पण वाटतं, कारण की मी आता ना ह्या रूममध्ये 5-6 वर्ष झाले ह्या रूममध्ये. मला पण असं वाटतं थोडेसे आता थोडीशी चांगली रूम घ्यावा आपण, कारण की तनूच्या पप्पाला मी बोलून बोलून थकले आहे. ते काही रूम चेंज करत नाही. करू करू बोलतात, असे नाही म्हणत की करायचे नाही, करू करू, पण ते कधी करल? 5-6 वर्ष याच्यामध्येच गेले, त्यांना अजून किती वर्ष जातील ते सांगलं जात नाही. पण असं वाटतं ना आपली एखादी मोठी रूम, आता ही छोटी रूम आहे तर आता थोडीशी मोठी घ्यावा आपण. 2 पाहुणे रावळे, आपल्या बहिणी कोणी आपल्या घरी आले तर पाहिजे ते व्यवस्थित रूम. परत 2 पैसे आले तर आपण थोडी का फेकून देतो, त्याच्यातून काहीतरी आपण घरासाठीच करायचं असतं प्रत्येक लेडीजला. तर काही लोकांना असं वाटतं की चला ह्या नुसतं टाईमपास करताय आणि काही असंच चालू आहे त्यांचं, त्या काही मेहनत किंवा काही करणार नाही आहे. तर याला मेहनतच म्हणतात. हे ना खूप अवघड काम आहे. ऑनलाईन जर पैसा कमवायचा म्हटल्यावर खूप सारे टेन्शन आहे, खूप सारं प्रॉब्लेम येत असतात. घरचे पण खूप विरोध करत असतात व्हिडिओ करायला. तसं तर मला कोणी जास्त काही विरोध करत नाही व्हिडिओ करायला, बस कधी कधी तनूचे पप्पाच मला हे करत असतात. त्यांना वाटते काय टाईमपास चालला, मला टोमणे मारत असतात. ते बोलत असतात की तुझं 2-3 वर्ष झाले तुझं टाईमपास चालला, सगळा त्या मोबाईलची वाट लागली, तू सगळी मोबाईलची वाट लावून टाकली, बस हे असं बोलत असतात. पण मी काय इग्नोर करत असते, ह्या कानानं ऐकत असते आणि ते सोडून देत असते. कारण की मला वाटतंय मेहनत केली ना तर एक ना एक दिवस सक्सेस भेटल किंवा नाही भेटल, फक्त मेहनत करत राहायची आपण, हार नाही मानायची. बस मला एवढंच वाटतं. तर बघू काय होती. तुमचा जर सपोर्ट असला तर नक्कीच होईल. व्ह्यूज तसे काही माझ्या चॅनलला म्हणजे माझ्या व्हिडिओला काही व्ह्यूज येत नाही आहे बरोबर, म्हणून मला थोडंसं, तरी पण मी हार नाही मानत, टाकायचा प्रयत्नच करत असते व्हिडिओ. आणि मला आहे ना इथं खूप त्रास होतो, पण मी सांगू पण शकत नाही, सांगणार पण काय. आता तुम्हाला माहिती आहे थोडंसं घर भाडं थकलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त पण आपण बोलू शकत नाही. पण लोकांचा असा त्रास असतोच. तर काय बोलणार, बोलायला खूप सारं आहे, पण नेमकी काय बोलावं तेच कळत नाही आहे.
अरे हात दुखलाय आता माझा थोडा. अशी मेहनत करावं लागते. नुसतं असं लोकांना वाटतं की ही फक्त मेकअप करते बस, हिला नुसतं ते बोलायचं असतं. पण त्याच्यासाठी किती म्हणजे मेहनत करावं लागते. कॅमेरा व्यवस्थित पकडावा लागतो, आपला व्हिडिओ व्यवस्थित येतो का नाही ते बघावं लागतं, आपण काय बोलतो त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. आणि खूप सारं असतं ते व्हिडिओ शूट करून म्हणजे झालं ते आपलं व्हिडिओ शूट करून झालं की लगेच अपलोड करावं लागतं असं पण नाही, त्याला पण एडिट करावं लागतं. आणि नंतर अपलोड करा, नंतर काय ते टायटल लावा, हे लावा, ते लावा, थंबनेल लावा. अरे बापरे, इतकं म्हणजे इतकं टेन्शन आहे ना. आणि परत हे रोजचंच काम करावं लागतं. एक दिवस केलं आणि परत थांबून घेतलं तर त्याच्यामध्ये आपलाच तोटा आहे. तसंच माझं 5-6 दिवस मोबाईल बंद होता तर माझं खूप सारं नुकसान झालं. माझं ना वॉच टाईम ते YT स्टुडिओमध्ये ग्रीन कलरचं टिक आलती, म्हणजे मग असं की माझी व्यवस्थित लॉंग व्हिडिओ वॉच टाईम वाढतोय असं चालली होतं. पण 7 दिवस परत मध्ये बंद झालं ना. थांबा आता घाम पुसून घेते, घाम आलाय मला, फॅन बंद केलाय तर ते मधात मी बंद म्हणजे मोबाईल बंद होता तर ते परत 7-8 दिवस माझे असेच गेले. तर खूप सारं प्रॉब्लेम असतात. ऑनलाईन पैसा कमवायचा, ऑनलाईन काम करायचं म्हणजे खूप अवघड आहे. आणि त्याच्यात ऑनलाईन काम करते पण अजून कशातच काही नाही आहे. आणि बघा, मी जेव्हा सुरुवातीला नवीन चॅनल ओपन केलं होतं ना तेव्हा माझा वॉच टाईम 2000 झाला होता, एका वर्षाच्या आतमध्येच झाला होता. तेव्हा मी जर हार मानली नसती, कंटिन्यू व्हिडिओ टाकले असते लॉंग व्हिडिओ, तर माझा वॉच टाईम बहुतेक कंप्लीट पण झाला असता आणि चॅनल मोनो पण झालं असतं. आणि ते मोनो झालं चॅनल तर त्याच्यात पण व्ह्यूज आले पाहिजेत लॉंग व्हिडिओला, ते पण खूप मोठी प्रॉब्लेम आहे. पण मी करू पण काही शकत नाही ना, माझ्या पुढं हाच पर्याय आहे यूट्यूबवरती काम करायचा. कारण की मी जर समजा बाहेर जाऊ पण शकत नाही, काही करू शकत नाही. दुसरे काही क्लास करायचे म्हटल्यावर तुम्हाला क्लिअर सांगते की पैशाचे खूप सारे प्रॉब्लेम असतात. आता मशीन क्लासचं झाली माझ्या डोक्यामध्ये, पण मशीन क्लास करायला अगोदर घरामध्ये मशीन पाहिजेत. आणि मशीन जर घेतली तर रूम छोटीशी आहे, ती मशीन ठेवायची कुठं ते पण एक प्रॉब्लेम आहे. आणि ते मशीन घेतल्याच्या बाद मग क्लास लावायचा, तर खूप सारे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळंच मला असं वाटतं थोडंसं असं वाटतं मला की जर यूट्यूबमध्ये जर मी सक्सेस झाले, 2 पैसे आले, तर मी क्लास करू शकते माझ्या पैशाच्या याच्यावरती. मी मशीन घेऊ शकते किंवा मला कोणता आणखीन क्लास करायचा असला कशाचा तर मी करू शकते. तर असंच वाटतं मला. त्याच्यामुळं थोडंसं यूट्यूबवरती चालू आहे माझं, पण ना व्ह्यूज येणं नाही ना. त्याच्यामुळं व्ह्यूज जर आले व्हिडिओला, लॉंग व्हिडिओला, तर वॉच टाईम वाढायला काहीच वेळ लागत नाही. माझा मागं व्हिडिओ बघा, मी होम टूरचा टाकलेला तर 5000 व्ह्यूज आले, तर त्याच्यावरती माझा इतका पटकन वॉच टाईम वाढला ना, म्हणजे 400 किंवा असं काहीतरी होता, तर लगेच 400-500 वाढला पटकनच एकाच व्हिडिओला. तर असे माझे 1-2 व्हिडिओ जर गेले तर खरंच माझं वॉच टाईम कंप्लीट होईल आणि चॅनल मोनो होईल. आणि एकदा चॅनल मोनो झालं की मग माणसाला उत्साह वाढतो, मग आणखीन व्हिडिओ बनवायला उत्साह येतो, एक वेगवेगळं काही नवीन दाखवायला पण उत्साह वाढतं. तर बघते आता कधी काय होतंय. तसं प्रयत्न तर चालू आहे माझं, मेहनत तर करते मी. फक्त आता तुमचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्की मी सक्सेस होणार. तर चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.